की सुमारे 3,500-4,000 वर्षांपूर्वीपासून गणपतीची पूजा आपण करीत आलेलो आहोत. आपण विसर्जन जे करतो ना ते गणपतीचं विसर्जन करीत नाही, गणेश मूर्तीचं विसर्जन करतो. अन्नामध्ये भक्ती मिसळ प्रसाद बनतो, तसं गीतामध्ये भक्ती मिसळ प्रार्थना बनते, तसं आपल्या कामामध्ये भक्ती मिसळ सेवा बनते. किती दिवस ठेवावे याला महत्व नाही. तुम्ही किती भक्तीनं तल्लीन होऊन करता, किती प्रसन्नतेने करता, किती श्रद्धेनं करता याच्यावर होऊ नये. आणि गणपतीचे किती गुण तुम्ही तुमच्या अंगात घेता याला महत्व आहे गणेश पूजनाचं. गजाननं भूतगणादि सेवितं कपित जंबू फलचारू भक्षणम उमासुतं शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पादपंकजम. अर्थात हत्तीचं मुख असलेला, ज्याची भूतगण आणि देवतांनी सेवा केलेली आहे, कवटफळ आणि जांभूळफळ आनंदाने भक्षण करणारा पार्वतीचा पुत्र, जो सर्व शोकाचा नाश करणारा आहे, अशा गणेशाच्या चरणकमळांना मी वंदन करतो. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि रिद्धेश कदम. MyMTVच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांच्या श्रावण मासारंभ या पॉडकास्टला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. खास लोक आग्रहास्तव आपण MyMTVच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा दाकृ सोमन यांच्याशी एका विशेष आणि वेगळ्या जिव्हाळ्याच्या विषयावर संवाद साधणार आहोत. मागच्या काही दिवसांपासून मुंबईसहित महाराष्ट्रावर वरुणराजाची खास कृपा राहिलेली आहे. एका बाजूला पावसाच्या सरी कितीही जोरात असल्या तरी दुसऱ्या बाजूला गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे एका बाजूला मकरांची आणि मूर्तीची खरेदी, तर दुसऱ्या बाजूला खाद्यपदार्थांसाठी सुरू असलेली लगबग आपल्याला सगळीकडेच बघायला मिळते. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या मागचा नेमका शास्त्र विचार काय आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो उत्सव आपण इतक्या आपुलकीने मायेने साजरा करतो त्याचं अधिष्ठान नेमकं काय आहे, या विषयावर आज आपण ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपलं MyMTVच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सुरुवात मला याच गोष्टीपासून करायची आहे की तरुणांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी गणेशोत्सव नेमका काय आहे? हा चांगला प्रश्न विचारलाय. गणेशोत्सव लक्षात घ्या, लहान मुलं सुद्धा प्रश्न विचारतात की गणेशोत्सव काय आहे, गणपतीची पूजा का करायची. म्हणजे साधा प्रश्न मुलांनी विचारलाय, सोमन सर, फुलं घालून देव प्रसन्न होतो का? जर प्रसन्न होत असता तर फुलवाल्यानं फुलं विकली नसती, त्यांनी सगळी देवाला घातली असती, तो विकत कशाला बसेल? गणेश पूजा करून जर देव प्रसन्न होत असता तर गणपतीच्या मंदिरामध्ये जो पुजारी आहे त्याची भरभराट व्हायला पाहिजे होती, तो श्रीमंत व्हायला पाहिजे होता, सुखी व्हायला पाहिजे होता, पण तसं होत नाही. तर गणपतीची पूजा करायची का? तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी पूजा करायची असते. गणपतीचे गुण कोणते गुण? 14 विद्या 64 कलांचा अधिपती. एक विद्या जरी आयुष्यात आपण शिकलो ना, आयुष्याचं कल्याण होईल, सुखमय होईल. आपण एक कला जरी आयुष्यात शिकलो तरी आयुष्याचा आपल्यात आनंद मिळवता येईल. गणनायक, लिडरशिपचे गुण, नेतृत्व गुण हे गणपतीपासून घ्यायला पाहिजेत. सुख करता, दुःख हरता. बघा, म्हणजे आपलं जीवन सुखी करायचं आहेच, पण इतरांचं जीवन सुखी करायचं आहे आणि इतरांच्या जीवनातली दुःख हरण करायचे आहेत, घालवायचे आहेत. विचार करा, असे जर गुण आपल्या अंगी प्रत्येक गणेश चतुर्थीला जर आपण आणले तर आपण सुखी होऊच, आनंदी होऊच, पण आपल्याबरोबर आजूबाजूचे लोक सुद्धा सुखी आनंदी होतील. आणि यासाठी गणपतीचं पूजन करायचं असतं. अगदीच. आता कालगणनेच्या नियमनानुसार मला असं विचारायचंय की गणेश पूजनाची सुरुवात नेमकी केव्हापासून झाली, हा एक भाग. आणि दुसरा त्यातला महत्वाचा भाग असा की कुठल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्याला गणेशोत्सवाबद्दल किंवा गणेश पूजनाबद्दल विस्तृत माहिती मिळते. आता गणेश पूजनाची सुरुवात कधी झाली? गणपती म्हणजे वेदात, ऋग्वेदात सुद्धा उल्लेख आहे गणपतीचा. सर्व वेद, अथर्व वेदात आहे, अथर्वशीर्ष आपल्याला माहिती आहे. तर हे इतकं प्राचीन आहे की सुमारे 3,500-4,000 वर्षांपूर्वीपासून गणपतीची पूजा आपण करीत आलेलो आहोत. त्यामुळे प्राचीन आहे गणपतीची पूजा करणं. आणि ते का करायची?
तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे. तो सुख करता आहे, दुःख हरता आहे, विघ्न हरता आहे. यासाठी पूजन करायचं असतं हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, त्याच्या मागचं विज्ञान. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे गणपतीची पूजन हे आपण भाद्रपदात का करतो? तर आपल्याला माहिती आहे गणपतीनं 3 वेळा पूजन करतो आपण. 3 अवतार गणपतीने घेतले, 3 जयंती साजरी करतो आपण. पहिली वैशाख पौर्णिमेला, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. पिठाच्या गणपतीचं पूजन करायचं असतं. दुसरी येते गणेश चतुर्थीला, भाद्रपद शुक्ल चतुर्थी, म्हणजे ही गणेश चतुर्थी म्हणतो आपण याला. आणि तिसरी माघ शुक्ल चतुर्थी, त्यावेळी आपण गणेश जयंती साजरी करतो. पण भाद्रपद शुक्ल चतुर्थीचं महत्त्व आणखी आहे, लक्षात घ्या. कारण ह्या भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असतं आणि धान्य तयार होत असल्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गणेश पूजन करायचं असतं. म्हणून भाद्रपदातील जे गणेश पूजन आहे ना, ते पार्थिव गणेश पूजन आहे. पार्थिव म्हणजे अर्थ मातीची गणेश मूर्तीचं पूजन करायचं, पृथ्वीचं पूजन करायचं, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून विशेष महत्व या भाद्रपद शुक्ल चतुर्थी गणेश चतुर्थीचं आहे. म्हणजे निसर्गाची सुद्धा किती एक समग्र विचार केलेला आपल्याला इथे दिसून येतो. याच अनुषंगाने असं विचारायचं होतं की गणेश पूजनाचा सुयोग्य मुहूर्त नेमका कुठला आहे? बरेच लोकांना प्रश्न पडतो गणेश पूजन कधी करायचं. लक्षात घ्या, मध्यान्हकाली गणेश पूजन करायचं असं सांगितलंय. मध्यान्हकाली म्हणजे दिनमानाचे 5 भाग करायचे. दिनमान म्हणजे काय, तर सूर्यास्तातून सूर्योदय वजा करायचा म्हणजे दिनमान येतं आणि त्याचे 5 भाग करायचे. पहिल्या भागाला प्रातःकाल म्हणतात, दुसऱ्या भागाला संगव काल म्हणतात, तिसऱ्या भागाला मध्यान्ह काल म्हणतात, चौथ्या भागाला अपराह्न काल म्हणतात, त्याच्यात श्राद्ध वगैरे केलं जातं अपराह्नकाली, आणि 5व्या भागाला सायंकाळ असं म्हणतात. तर आपल्याला मध्यान्हकाळी पूजन करायला सांगितलंय. यावर्षी 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11:25 दुपारी 1:54 हे साधारण 2 वाजेपर्यंत गणेश पूजन करायचं आहे मध्यान्हकाली. पण सर्वांनाही शक्य होत नाही याच वेळीत करायचं. तर सूर्योदयापासून काही लोक प्रातःकाळापासून करतात, पहाटे 5:30 वाजल्यापासून, हरकत नाही. पण मध्यान्ह काळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी 1:54 आपण गणेश पूजन करायला पाहिजे. गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आणि स्थापना करायची आणि पूजन करायचं. हे 1:54 दुपारी व्हायला पाहिजे तिथपर्यंत, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आता याच अनुषंगाने षोडशोपचार पूजा किंवा विधी याचं नेमकं काय महत्व आहे? आपल्याकडे पाहुणा आला तर आपण कसं त्याला म्हणतो, या बसा, पाणी देतो, मग स्नान करायला देतो, कपडे देतो आणि मग भोजनाला बोलावतो. तसंच गणपतीचं आहे. 16 उपचारांनी पूजन करायचं असतं. 16 उपचार लक्षात घ्या. पहिलं आवाहन, या म्हणतो की नाही आपण पाहुण्यांना, या म्हणतो. त्यानंतर आसन द्यायचं, आसन, नंतर पाद्य, नंतर अर्घ्य, नंतर आचमन, नंतर स्नान, नंतर वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार. अशा 16 उपचारांनी जी पूजा केली जाते त्याला षोडशोपचार पूजा असं म्हणतात. आणि तशी पूजा करायची, प्राणप्रतिष्ठा करायची. बघा, ती मूर्ती मातीची असते तर तिच्यात देवत्व आणायचं असतं. म्हणून गणेश मूर्ती आणल्यानंतर स्थापना करताना पहिल्या दिवशी आपण पूजा करताना अगोदर प्राणप्रतिष्ठेचे मंत्र आहेत ते म्हणून त्याच्यामध्ये प्राण आणायचे, म्हणजे देवत्व आणायचं त्या मूर्तीमध्ये, गणपतीच्या मूर्तीमध्ये. नंतर पूजन करायचं आणि नंतर विसर्जनाच्या अगोदर उत्तर पूजा करायची, म्हणजे ते देवत्व काढून घ्यायचं. मग ती गणेश मूर्तीच राहते. आपण विसर्जन जे करतो ना, ते गणपतीचं विसर्जन करीत नाही, गणेश मूर्तीचं विसर्जन करतो. देवत्व काढून घेतलेल्या मूर्तीचं विसर्जन करत असतो. आणि तसं मग विसर्जन कोणी 1.5 दिवस ठेवतात, कोणी 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, कोणी 10 दिवस, अनंत चतुर्दशीपर्यंत असं पूजन केलं जातं. खरं शास्त्रात काय सांगतो, खरं सुरुवात कशी झाली, प्राचीन काली शेती प्रधान देश आपला,
तेव्हा शेतावर जायचं, तिथलीच माती घ्यायची, तिथेच मूर्ती बनवायची, तिथेच पुजायची आणि लगेच विसर्जन करायचं पाण्यामध्ये. बघा, हे तत्वपूजा म्हणजे आपल्याला माहिती आहे पंचमहाशक्ती या एका शक्तीचं आपण पूजन करतोय. तेव्हा मातीचंच पूजन करायचं, मूर्ती बनवून तिथेच पूजा करून तिथेच विसर्जन करायचं, ही खरी प्रथा आहे. पण आपल्याला मूर्ती करता येत नाही तिथे, मग आपण कलावंतांकडून मूर्ती आणतो. मग एवढी सुंदर मूर्ती, प्रसन्न मूर्ती त्या दिवशी कशी विसर्जन करायची? म्हणून कोणी 1.5 दिवस ठेवतात, कोणी 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस असं मूर्ती ठेवून पूजा करून पण बघा तुम्ही, घरात मूर्ती आली की गणेश चतुर्थीपासून विसर्जन होईपर्यंत किती प्रसन्नता असते. वाईट विचार मनात येत नाहीत. आबालवृद्ध म्हणजे लहान मुलांसुद्धा गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर घर ओकं वाटतं. ह्याचं कारण नातं जुळतं या देवाची. गणपती हा लोकप्रिय दैवत आहे. फक्त लक्षात ठेवायचं, पूजा का करतो तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी पूजा करत असतो. घाबरून पूजा करायची नाही, निर्भय राहायचं. भक्ती पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. गणपतीचं पूजन करताना भक्ती आणि श्रद्धा, आपल्याला माहिती आहे भक्तीचं महात्म्य किती आहे. मी सांगितलंय, पाण्यामध्ये भक्ती मिसळली की तीर्थ बनतं, अन्नामध्ये भक्ती मिसळली की प्रसाद बनतो. तसं गीतामध्ये भक्ती मिसळली की प्रार्थना बनते. तसं आपल्या कामामध्ये भक्ती मिसळली की सेवा बनते. भक्तीनं पूजा करावी. वारकरी संप्रदायांचं भक्ती मोक्ष नको, भक्ती पाहिजे, चौथा पुरुषार्थ, हेच जगाला सांगितलं. आणि खरं सांगू का, गणपती आपल्याला सांगतो चांगलं वागा, चांगलं काम करा. म्हणून मंत्र कधी कधी संस्कृतमध्ये असतात, ते काही सर्वांना कळत नाही. मी नेहमी सांगतो की सर्वांनी प्रार्थना करा, मी मेहनत करीन, मी नीतिमत्तेनं राहीन, मी निर्व्यसनी राहीन, अशी गणपतीला प्रार्थना करा. म्हणजे त्या पूजा केल्यानंतर आपल्यात चांगला बदल व्हायला पाहिजे. पूजा करणाऱ्यामध्ये तो झाला नाही तर पूजा व्यर्थ आहे, नाही का? आपण स्नान करतो कशासाठी? स्वच्छतेसाठी स्नान करतो. स्नान करून जर शरीर स्वच्छ झालं नाही तर कसं होईल? तसं हे पूजा केल्यानंतर मन स्वच्छ व्हायला पाहिजे, निर्भय व्हायला पाहिजे आणि भक्ती आणि श्रद्धा पाहिजे. हे विशेष आहे. कारण मन आहे ना, ते निर्भय मन राहिलं पाहिजे. आपल्याला संकट, आपल्याला माहिती आहे, सुख करता दुःख करता विघ्न नाशक तो, म्हणजे विघ्न हरण करणारा. आपल्यात ती ताकद यायला पाहिजे, गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. आणि आपण जर बघितलं तर जगामध्ये जिथे जिथे भारतीय गेलेले आहेत, महाराष्ट्रीयन लोक गेलेत, तिथे तिथे गणपती आणतात. हा ग्लोबल गणेशोत्सव आहे. म्हणजे विशेषतः पृथ्वीची पूजा, कारण धान्य तयार होतं या दिवसात, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव, आनंदोत्सव आहे. निर्भयतेने करायचा आहे आणि प्रसन्न मुद्रेनं करायचं आहे. हे दिवस आनंदाचे आहेत, प्रसन्नतेचे आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. आणि मगाच तुम्ही जो प्रश्न विचारलात, तर मुग्दल पुराण आणि गणेश पुराण ही 2 पुराणं जर आपण वाचली ना, तर गणपतीच्या सर्व कथा माहीत होतात, गणपतीबद्दल सर्व ज्ञान होतं. मुग्दल पुराण आणि गणेश पुराण हे 2 ग्रंथ आपल्याकडे प्राचीन कालचे आहेत आणि त्यात सर्व गोष्टी या गणपतीबद्दल लिहिलेत. हे तत्व आहे आपल्या ह्याचं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. विचार करा, पृथ्वीची माती आणायची, तिचं पूजन करायचं आणि लगेच विसर्जन करायचं, ही खरी प्रथा आहे. पृथ्वीविषयी कृतज्ञता, कारण धान्य तयार करतं, हे विशेष आहे. म्हणून गणेश पूजा ही फार महत्वाची. पहिला उत्सव भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा गणेशोत्सव आहे तो, मग पितृपक्ष येतो आणि मग नवरात्र येतो. ही रचना शेतीप्रधान देशामध्ये तशी केलेली आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. अगदीच. म्हणजे एका बाजूला समाजाचं निसर्गाशी असलेलं नातं, इथपासून ते व्यक्तीच्या उत्कर्षाचं सुद्धा किती समग्र विचार गणेशोत्सवाबद्दल आहे. बरोबर. मला याच अनुषंगाने पुढे असं विचारायचं होतं की दिवसांचं जे गणित आहे, हो. की कुठे 1.5 दिवसाचा गणपती असतो, कुठे 5 दिवसांचा असतो, कुठे 10 दिवसांचा असतो. तर याचं नेमकं शास्त्र यामागचं काय आहे? खरं सांगू का, शास्त्राप्रमाणे त्याच दिवशी विसर्जन करायचं आहे. पण आता एवढी सुंदर मूर्ती घरात आणतो, आपल्याला आनंद होतो, प्रसन्नता असते घरात, मग कोणी 1.5 दिवस होतो. हे
आपल्या घराण्यामध्ये जी परंपरा चालत आली त्याप्रमाणे आपण करतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2 मुलं भेटतात, एकाच्या घरी 1.5 दिवस गणपती असतो, एकाच्या घरी 5 दिवस असतो. तर 1.5 दिवस ज्याच्या घरी असतो तो मुलगा सांगतो, तो बुद्धिदाता आहे, 1.5 दिवसात दिलेली बुद्धी आम्हाला पुरते, 1.5 दिवसात ती आम्हाला घेता येते, तुम्हाला 5 दिवस लागतात बुद्धी घ्यायला. विनोदाचा भाग सोडा, पण असं कुठल्याही ग्रंथात लिहिलं नाही की 5 दिवस गणपतीची पूजा करा, असं लिहिलेलं नाही. 10 दिवस नाही. तेव्हा किती दिवस ठेवता याला महत्व नाही, भक्ती आणि श्रद्धा किती आहे त्याला महत्व आहे, आणि आपल्यात आपण किती चांगला बदल करतो त्याला महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे खरं. अगदीच. आता त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा होता की गणेशोत्सव म्हटलं की आरत्या, हो आणि आरत्यांचं एक वेगळं महत्व आहे, कारण समाजामधली जी एक चेतना आहे हो. ती त्या सामूहिक आरत्यांच्या माध्यमातून आपल्याला जागृत होताना बघायला मिळते. तर त्या आरत्यांचं नेमकं महत्व काय आहे? हा, आर्त स्वरात म्हणायची ती आरती. खरं सांगतो, ओरडून म्हणायची नाही. आपण पूजा केल्यानंतर आरती करतो, बरोबर. आणि पहिली आरती गणपतीची समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली, सुख करता दुःख करता वार्ता वेगण्याची आपल्याला माहिती आहे, पण ती शुद्ध म्हणायची. मी नेहमी सांगत असतो की गणपतीच्या दिवसात आरती म्हणू नका, अगोदर ते पुस्तक आणा आणि अगोदरच म्हणा ना, प्रॅक्टिस करा अगोदर. आपण प्रॅक्टिस करतो की नाही इतर गोष्टींची, तशी की शुद्ध शुद्ध पाहिजे. संकटी पावावे की संकष्टी पावावे, लोक चुका करतात आणि सगळ्यांच्या बरोबर म्हणतात. शुद्ध आरती म्हणायची. आरती ही आर्त स्वरूपात म्हणायची. तुम्ही विचार करा, ती ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला आनंद वाटला पाहिजे, प्रसन्नता वाटली पाहिजे, ऐकावंसं वाटलं पाहिजे, ओरडून म्हणायची नाही. आरतीमध्ये काय आहे, आरतीच्या शेवटी कुणी आरतीची रचना केली ते लिहिलेलं असतं. आपल्याला माहिती आहे की सुभाषितांमध्ये तसं नसतं. सुभाषित संस्कृतमध्ये जे आहेत, कुणी रचना केली लिहिलेलं नसतं त्याच्यात, पण आरतीमध्ये असतं. आपल्याकडे किती लोकांनी आरती केलेली आहेत बघा. आरतीचं पुस्तक समर्थ रामदास, श्री गोसावी नंदन, अंकुशधारी महाराज, माणिकदास महाराज, श्री मुक्तेश्वर, श्री विठ्ठल, श्री मोरया गोसावी. मोरया हे भक्त होते गणपतीचे. गणपती बाप्पा मोरया आपण जे म्हणतो ना, तर त्यांचं नाव घेतो. म्हणजे ईश्वराबरोबर भक्ताचं पण नाव जोडलेलं आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. तर मोरया म्हणजे मोरया 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 गोसावी, लक्षात घ्या. हे विशेष आहे. मध्व मुनीश्वर आणि रामकृष्ण बापू इत्यादी अनेकांनी आरती सुंदर लिहिले आहेत. प्रत्येक देवाच्या आरती आहेत. आरती महाआरती काही ठिकाणी केली जाते. सर्व आरती म्हटल्या जातात. आणि खरं सांगू का, तो आनंद आहे ना, तो विशेष आहे. ओरडून म्हणू नका, आर्त स्वरात म्हणा, ऐकणाराला आनंद वाटला पाहिजे, हे महत्वाचं आहे. अगदीच. आता मला तो हाच प्रश्न पुढे न्यायचा आहे की घालीन लोटांगण ही जी आरती आहे, हो. त्याचं एक वेगळं महत्व आहे. त्याच्या मागची कथा जरा सांगा ना. मला आठवतं, घालीन लोटांगण लोकांना वाटतं कोणीतरी एकाने रचना केली की काय. जसं आरतीची सुख करता दुःख करता समर्थ रामदास स्वामींनी रचना केलेली आहे. घालीन लोटांगण हे एका कवीनं, एका रचनाकाराने केलेलं नाहीये. आता मी सांगतो ना, घालीन लोटांगण पहिलेच ज्या ओळी आहेत, घालीन लोटांगण वंदिन चरण, हे संत नामदेवांचं आहे. संत नामदेवानी या 4 ओळी लिहिलेल्या आहेत घालीन लोटांगण सुरुवातीच्या. कदाचित सुरुवातीला हे 4च ओळी म्हणत असतील, मग कुणीतरी त्याला जोडलं, त्वमेव माता त्वमेव पिता. आपण म्हणतो की नाही, त्वमेव माता त्वमेव, हे शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातील आहे. अच्छा. बघा, म्हणजे नामदेवांचं, संत नामदेवांची रचना, त्याच्या खालोखाल शंकराचार्यांचं गुरुस्तोत्रातील ओळी, त्वमेव माता त्वमेव पिता, हे विशेष आहे. त्या ओळी आहेत. नंतर कायेन वाचा आपण म्हणतो घालीन लोटांगण. कायेन वाचा हे महर्षी व्यासांचं श्रीमद भागवतातील आहे. महर्षी व्यासाने श्रीमद भागवतात या ओळी लिहिलेल्या आहेत. कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती. ह्या ओळी आपण ज्या म्हणतो घालीन लोटांगण मध्ये, या महर्षी व्यासाने लिहिलेल्या आहेत श्रीमद भागवतात. त्यांच्यानंतर अच्युतम केशवम म्हणतो आपण. अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम सर्वजण म्हणतात, आबाल वृद्ध म्हणत असतात. ते शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम मधलं आहे. शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम मधला आहे. विचार करा.
आणि नंतर शेवटी म्हणतो आपण हरे राम हरे कृष्ण राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण. हे ह्या जो ओळी आहेत ते काली संत चरण याचं कृष्ण यजुर्वेदीय उपनिषदातील आहेत. म्हणजे बघा या 4 ओळी कशा घेतलेल्या आहेत. घाली लोटांगण एकाची रचना नाही. संत नामदेवांच्या पहिल्या ओळी, नंतर शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातील ओळी आहेत, नंतर महर्षी व्यासांचं श्रीमद भागवतातील आहेत, शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम कोष्टकातील आहेत आणि काली संत चरण कृष्ण यजुर्वेदी उपनिषदातील ते शेवटचं हरे राम हरे कृष्ण आहेत. त्यामुळे ही रचना अशी पुढे पुढे वाढवत गेलेली आहे. पण लोकांना कळतं की आरती संपलेल्या आहेत. आता आपण घालीन लोटांगण म्हटल्यानंतर हे संपणार, ते प्रसादाचं वाटप आहे हे लक्षात घ्या. म्हणून लोक जेव्हा आरती करतात ना तेव्हा किती आरती म्हणायच्या अगोदर ठरवतात. काही लोक महाआरतीच्या वेळी तर 1-1 तास आरती करतात. आनंदोत्सव आहे. तुम्ही मला सांगा ह्या आरती म्हणताना मनुष्य इतका तल्लीन होतो आणि गणपतीची मूर्ती किती सुंदर प्रसन्न वाटते. पूजा केल्यानंतर बघा त्यात तेज येतं. आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो तर दुर्वा डोळ्याला लावतात मंत्र म्हणून आणि तेज जे निर्माण होतं गणपतीच्या मूर्तीमध्ये. गणपतीची मूर्ती इतकी प्रसन्न असते की लहान मुलं टक लावून बघत राहतात सर्वजण. विचार करा हे विशेष आहे त्या मूर्तीचं. खरं म्हणजे गणपतीची मूर्ती ही इतकी प्रसन्न दिसते की ती आपल्याला सांगते. गणपतीचे कान मोठे म्हणजे सर्व काही ऐकून घ्या. डोळे इतके सुंदर असतात आणि कलावंत जे असतात ना डोळे करणारे हे वेगळे असतात. ते कलावंत, खरे कलावंत. डोळे केले रंगवले की मूर्ती प्रसन्न वाटते, ती कृपा आशीर्वाद देते, ती प्रसन्न आहे, ती आपल्याला सांगते निर्भय राहा. हे डोळ्यातून सगळं सांगत असते. आणि पोट मोठं म्हणजे इतरांच्या दोषांना क्षमा करा, क्षमाशील राहा. आणि संपूर्ण हे विश्व पोटामध्ये साठवलेलं आहे. पंचमहाशक्ती गणपती हे एक तत्व आहे, निसर्गातील एक तत्व आहे, सत्व आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून प्रसन्नतेनं प्रसन्नता निर्माण करणं असं गणपतीची मूर्ती आहे. आणि आरती म्हटल्यानंतर जेव्हा आपण सर्वजण नमस्कार करतात, लोटांगण घालतात आणि प्रदक्षिणा करतात, खरं सांगू का घरात इतकी प्रसन्न होते. आजारी माणसाला आजार विसरून जातो, दुःख चिंता माणूस विसरतो. म्हणूनच गणेश उत्सव जो असतो या उत्सवामध्ये अतिशय घर प्रसन्न होतं. म्हणून मी मुद्दाम सांगतोय किती दिवस ठेवावे याला महत्व नाही. तुम्ही किती भक्तीनं तल्लीन होऊन करता, किती प्रसन्नतेने करता, किती श्रद्धेनं करता याच्यावर होऊ नये. आणि गणपतीचे किती गुण तुम्ही तुमच्या अंगात घेता याला महत्व आहे गणेश पूजनाचं. हेच पुढच्या पिढीला असं समजावून दिलं ना की मग पुढची पिढी त्या दृष्टीनं तो आनंदोत्सवात भाग घेत असते. हे विशेष आहे. अगदीच. आणि याच्यातला महत्वाचा भाग मला असा वाटला की एका आरतीमध्ये म्हणजे जी हिंदू धर्मातील इतके सगळे वेगवेगळे प्रवाह आहेत ते सगळे प्रवाह एकाच सगुणाच्या ठाई एकत्र येत आहेत आणि त्याचा भक्तिभाव त्याच्याबद्दल असणारी समर्पणाची वृत्ती लोकांना सांगतायत. ही एक खूप वेगळी गोष्ट आहे. नक्कीच. आता या अनुषंगाने मला असं विचारायचं होतं की बऱ्याचदा समाजामध्ये उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती अशी काही एक प्रचलित कथनं असतात. म्हणजे तो नवसाला पावतो, पावत नाही, त्याची कृपादृष्टी होते नाही होत. त्याच्याबद्दल तुमचं मत काय? लक्षात घ्या, सोंड कुठे ठेवायची हा गणपतीचा प्रश्न आपला नाही. हे मी नेहमी सांगत असतो. सोंड डावीकडे का असते तर डाव्या हातात मोदक असतो. तुम्ही बघितलं असेल गणपतीची मूर्ती डाव्या हातात मोदक असतो आणि उजवा हात आशीर्वाद देतो. म्हणून सोंड डावीकडे असते, लाडवाकडे असते, मोदकाकडे असते. डाव्या हातात जी प्रसाद ठेवलेले आहे त्याच्याकडे सोंड असते. तेव्हा देव हा कडक नसतोच, माणसं कडक असतात. माणसं एकमेकाला त्रास देत असतात. देव कधीही त्रास देत नाही. तो नेहमी क्षमाशील असतो. चूक झाली असेल तरी तो क्षमा करणार असतो. तो प्रसन्न असतो. म्हणून देवाची निर्भय होऊन पूजा करा हे मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि पृथ्वी तत्वाची ती पूजा आहे. धान्य निर्माण झालेलं आहे भाद्रपद महिन्यामध्ये, यासाठी ती पूजा आहे. हे त्याच्या मागचं तत्व समजून घ्या.
त्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती हा चांगला की वाईट, वाईट नाहीच, चांगलाच सगळा, हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. अगदीच. आता ह्यामध्ये एक भाग असा आहे, की बऱ्याचदा कधी-कधी कुटुंबामध्ये अघटित घटना घडते आणि सूतक लागतं. तर अशा वेळेला ऐन गणेशोत्सवाचे दिवस असतात. त्यावेळेला कुटुंबियांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, की मग आता यावर्षी गणपती ठेवायचा की नाही? प्राणप्रतिष्ठा करायची, नाही करायची? तर त्याच्याबद्दलचा शास्त्रविचार काय सांगतो हा आपण? चांगला प्रश्न विचारलाय. अडचणी येत असतात, कोणी आजारी पण असतो कधी कधी. लक्षात घ्या, एखाद्या वर्षी समजा कोणाचं निधन झालं असेल त्या दिवसांमध्ये, सुतक असेल, सुवेर असेल, तर त्या वर्षी गणपती मूर्ती आणली नाही तरी चालते. एखाद्या वर्षी अडचण असेल तर गणेश मूर्ती आणून पूजन केलं नाही तरी चालतं. फक्त तुमच्या आप्तेष्ट मित्रांना कळवा की आमच्याकडे अडचण आहे, त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव नाहीये, म्हणजे ते येणार नाहीत तुमच्या घरी त्या दिवसामध्ये गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तेव्हा हे कळवायचं. एखाद्या वर्षी नाही आणला तरी चालतो, घाबरायचं नाही, निर्भयतेनं राहायचे, त्याला प्रार्थना करायची. तो शेवटी विघ्न संकट दूर करणारा आहे, त्याला प्रार्थना करायची की यावर्षी तुला आणू शकत नाही आम्ही, हरकत नाही, काहीही हरकत नाही त्याची. तसंच काही गैरसमज आहेत की घरामध्ये गरोदर स्त्री असेल तर गणपतीचं विसर्जन करत नाहीत, मूर्तीचं विसर्जन करत नाहीत. काही ठिकाणी चुकीचं आहे. गरोदर स्त्रीचे म्हणजे गर्भाचं किंवा अपत्य जे मूल जन्मतं त्याचा आणि गणेश विसर्जनाचा काही संबंध नाही. तेव्हा तुम्ही ठरलेल्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन करायला पाहिजे, थांबायचं नाही. ती गरोदर स्त्री आहे घरामध्ये म्हणून, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. हे गैरसमज आहेत लोकांचे. काही लोक तसे वाढत जाणारी मूर्ती आणतात, दरवर्षी उंच उंच होत जाणारी मूर्ती आणतात. नाही, मूर्ती लहान पाहिजे, भक्ती मोठी पाहिजे, श्रद्धा मोठी पाहिजे, मातीची मूर्ती पाहिजे, पाण्यामध्येच विरघळली गेली पाहिजे अशी मूर्ती पाहिजे. आणि त्यामुळं भाद्रपद चतुर्थीला जी मूर्ती पूजा करतो ती मातीच्या मूर्तीची पूजा करायला पाहिजे, कारण पृथ्वीची कृतज्ञता. आणि वाढत जाणारी मूर्ती आणता कामा नये. काही लोक या वर्षीची मूर्ती पुढच्या वर्षी विसर्जन करतात आणि वर्षभर घरात ठेवतात. मातीची मूर्ती असते, आपल्याला माहिती ऋतू बदल झाला की तिला तडा जाण्याची शक्यता असते, तेव्हा तसं करू द्यायचं नाही, लगेच विसर्जन करायचं, हे महत्वाचं आहे. अगदीच. आता या अनुषंगाने कधी-कधी असं होतं, की मूर्ती भंगते आणि काही एक नैसर्गिक कारणामुळे असेल किंवा इतर कुठल्याही कारणामुळे असेल, अ, काही तिचा भाग तुटणं असेल किंवा अशा अघटित आणि अशुभ घटना घडतात. तर त्या अनुषंगाने मग काय करावं लोकांनी? हा, असं जर कधी कधी आपण काय होतं, चूक होते आपल्या हातून सुद्धा, क्षमाशील देव आहे. पण फुलं किंवा दुर्वा आपण जेव्हा वाहतो त्याला जर पाणी असेल तर मातीच्या मूर्तीवरती, म्हणजे मूर्तीवरती ते अर्पण केल्यानंतर तडा जाण्याची शक्यता असते. काळजी घ्यायला पाहिजे, सुकून घ्यायची. ओली असता कामा नयेत, फुलं दुर्वा ओल्या असता कामा नयेत, ही काळजी घ्यायची. आणि समजा असं काही झालं तर लगेच त्या मूर्तीचं उत्तर पूजा करून विसर्जन करायचं. होऊ शकतं अनेक ठिकाणी. त्यामुळे चूक झाली तरी क्षमाशील देव आहे, तो काहीही आपला वाईट करत नाही. आपण प्रार्थना करायची. आपण भक्ती आणि श्रद्धा जर असेल तर ईश्वर तुम्हाला तुमच्या पाठीशी कायमचा राहतो आणि संकट निवारण करतो, कारण तुम्हाला ते मनोधैर्य देत असतो. हे विशेष आहे. ईश्वराचं त्यामुळे मनोधैर्य कायमच पाठीशी असतं. चिंता करायची नाही, हे महत्वाचं आहे. त्याच अनुषंगाने मला असं म्हणजे आता गौरी पूजन हो. या विषयाकडे मी वळतो. गौरी पूजन हा गणेशोत्सवाचा एक आणखी एक महत्वाचा भाग आहे. आता याच्यामध्ये गौराईचं आणि गणेशाचं नातं नेमकं कसं आहे? कारण काही ठिकाणी माता म्हणून, तर काही ठिकाणी बहीण म्हणून गौराई दाखवली जाते, सांगितली जाते. तर ते नातं नेमकं कसं आहे? हा चांगला प्रश्न विचारलाय. अनुराधा नक्षत्र असताना गौरीचं आवाहन होतं. म्हणजे गौरी किती वाजेपर्यंत आणायच्या, ते अनुराधा नक्षत्र संपेपर्यंत. आता या वर्षी आपल्याला माहिती आहे 31 ऑगस्टला रविवारी सायंकाळी 5:25 अनुराधा नक्षत्र आहे, तोपर्यंत गौरी आणायच्या. आणि गौरी म्हणजे काय, तर गौरी म्हणजे पार्वती, गणेशाची माता.
मातेचं येतं. आता हे गौरीचा सण कसा आला, हिला पूर्वी महालक्ष्मी म्हणायचे, काही ठिकाणी अजूनही महालक्ष्मी म्हणतात. म्हणजे कोलासूर राक्षसाचा वध करणारी ती महालक्ष्मी, ती ही गौरी पार्वती आदिमाता किंवा निर्मिती शक्ती असं म्हणता येईल. आणि ती येते अनुराधा नक्षत्रावरती. ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी पूजन केलं जातं. यावर्षी सोमवारी 1 सप्टेंबरला गौरी पूजन आहे आणि विसर्जन हे मूळ नक्षत्रावरती केलं जातं. आणि यावर्षी मंगळवारी 2 सप्टेंबरला गौरी विसर्जन रात्री 9:50 करायचं आहे आणि गौरीचं विसर्जनाचं. आता काही ठिकाणी तेरड्याच्या गौरी आणतात. आपल्याला माहिती आहे तेरडा पावसाळ्यात असतो, काही कोकणामध्ये विशेषतः तेरड्याच्या गौरी आणतात. काही ठिकाणी खड्याच्या गौरी आणतात, म्हणजे नदीकाठी किंवा तलावकाठी जायचं, खडे घ्यायचे, त्या गौरी म्हणून पूजायच्या. काही ठिकाणी मुखवटे केले जातात, मुखवट्याच्या गौरी असतात. काही ठिकाणी मूर्ती आणतात, गौरीची मूर्ती तयार करतात वर्षात. हे परंपरेप्रमाणे घराण्यामध्ये जशी परंपरा असेल तशा मूर्ती या पूजा गौरी आणल्या जातात. परंतु लक्षात घ्या, गौरीचा सण जो असतो ना, तो माहेर वाटणीसाठी, म्हणजे सासरी गेलेली कन्या मुलगी माहेरी येते म्हणून म्हणतात गौरी आली सोन पावली, सोन्याचे पावलं घेऊन घरी गौरी आली. हा सण हा महिलांसाठी विशेष असतो आणि आपली कन्या सासरी जी गेली असती ती माहेरी येते गौरीच्या सणाला. आताच्या काळामध्ये साधन आहेत, पूर्वीच्या काळी असे सण असले की सासरी गेलेली मुलगी वाट बघायची, गौरीचा सण कधी आहे, माझे बाबा मला न्यायला येतील. तर ती अशी गौरीचा सण हा महत्वाचा. आणि तिला काही ठिकाणी 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. 64 भाज्या, तिला विशेषतः पूर्णाचा नैवेद्य किंवा असे प्रथा प्रत्येक घराण्यामध्ये आहे, ते नैवेद्य दाखव, तिचं कोड कौतुक केलं जातं. आणि महिला वर्ग हा इतका त्या गौरीच्या सणाचं आनंद घेत असतो की गौरी आली, गौरी माया, कन्या येते घरी, ते माहेरी त्या कन्येचं कौतुक होत असतं. तिला जे आवडतील ते पदार्थ केले जातात गौरीला. आणि तो सण हा महिलांचा विशेष करून असतो, गौरीचा सण, पार्वतीचा सण. आणि काही ठिकाणी गणेश मूर्तीचं विसर्जन गौरी विसर्जनाबरोबर केलं जातं. म्हणजे माता आणि गणपती पुत्र, 14 विद्या 64 कलांचा अधिपती, ह्या दोघांचं विसर्जन केलं जातं. पुन्हा एकदा सांगतो, आपण गणपतीचं विसर्जन करीत नाही, गणेश मूर्तीचं विसर्जन करतो, देवत्व काढून घेत असतो. तो बोलताना गणपतीचं विसर्जन नाही, गणेश मूर्तीचं विसर्जन असं बोललं पाहिजे. आणि गौरी म्हणजे गणपतीची माता ती आहे, तिला पूर्वी महालक्ष्मी म्हणत असत. कोलासुराचा वध करणारी ती, अशी ती गौरी असते. आणि हा सण कौतुकाचा असतो, सोहळ्याचा असतो, भक्तिभावाचा असतो, विशेषतः प्रेमाचा, मायेचा असा हा गौरीचा सण असतो. म्हणून गौरीची गाणी सुद्धा किती सुंदर आहेत ना, गेय आहेत, आणि ती आनंदोत्सवामध्ये एक वेगळा आनंद निर्माण करतात. म्हणून गौरीचा सण हा महत्वाचा. अगदीच. आता त्या अनुषंगाने एक असा पण विचार कधी कधी मांडला जातो की गणेश चतुर्थीला चंद्र बघू नये, कारण की कुठली तरी दुर्घटना घडण्याची शक्यता असते किंवा खोटे आरोप तुमच्यावरती लागू शकतात, असं एक प्रचलित कथन आहे. तर त्याच्यावरती आपलं मत काय? हा चांगला प्रश्न विचारलाय. एकदा काय झालं, गणपती उंदरावर बसत असताना पडला आणि चंद्र हसला त्याला. आणि चंद्र हसल्यानंतर त्याने शाप दिला चंद्राला की नाही, उशाप दिला. देव उशाप देतात. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुझं दर्शन घेतल्याशिवाय कृष्ण पक्षातील चतुर्थीला लोक उपवास सोडणार नाहीत. म्हणून आपल्याला माहिती आहे की संकष्टी चतुर्थीला चंद्र दर्शन केल्याशिवाय उपवास सोडत नाही. तर मग गणेश चतुर्थीला अशी प्रथा पडली आहे की चंद्र बघितलं की चोरीचा आळ येतो, असं गैरसमज आहे. यात तथ्य काही नाही, याच्या मागे विज्ञान नाहीये, यामध्ये तथ्य नाहीये, पण चोरीचा आळ येतो. आणि काही ठिकाणी तर असं सांगितलंय चोरीचा आळ येऊ नये, चुकून चंद्र बघितला तर दुसऱ्याच्या घरावर दगड मारा, असं पण सांगितलं होतं. चुकीचं आहे, तसं करू नका. चुकून बघितला तरी काही हरकत नाही, आणि बघितला तरी काही हरकत नाही. म्हणून आम्ही पंचांग दिनदर्शिकेत चंद्रास्ताची वेळ देतो मुद्दाम लोकांसाठी. पण चंद्र पाहू नये याला काही शास्त्रीय आधार नाही. ते कथेमध्ये एखाद्या आलेलं आहे, गणेश कथेमध्ये. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. अगदीच.
आता ह्याच्यामध्ये खाद्यपदार्थांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेला हो. अर्थातच मोदक आणि हो. मोदक म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. बरोबर. 21 मोदकांचा नैवेद्य देवाला दाखवायचा असतो. तर या 21 या आकड्यामागे आणि याच्या मागे शास्त्रविचार काय? मोदक, गणपतीला मोदक प्रिय. मोदक एक जेव्हा गणपतीने सांगितलं आवडतं काय, तर ऊस आवडतो. तसं त्यांनी सांगितलं खोबरं आवडतं. असे विविध पदार्थ आवडतात. मग खोबरं आणि गूळ, उसाचा गूळ केला जातं. त्याचा मोदक, पुरण केलं जातं आणि मोदक. तुम्ही सांगा गणपतीलाच मोदक नाही आवडत, सर्वांना आवडतात. म्हणजे भक्तांना आवडतात. नैवेद्य हा कुठला अर्पण करायचा, भोग म्हणतात त्याला. आपल्याला जे आवडतं ते मोदक. आणि 21 का? तर 21 मातृदेवता आहेत असं शास्त्रात सांगितलेलं आहे. गणपती हा मातृभक्त होता, आपल्याला ती कथा माहिती आहे. तेव्हा मातृभक्त होता म्हणून गणपती 21 मोदक त्यांचा 21 दुर्वा हा अंक आलेला आहे. आणि दुःख 21 प्रकारची सांगितलेली आहेत. आपल्याला जी दुःख असतात ती 21 प्रकारची आहेत. तर ती 21 दुःख हरण करणारा तो गणपती, म्हणून त्याला 21 दुर्वा वाहतात, 21 पत्री वाहतात, 21 फळं ठेवतात. तेव्हा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. 21 हा अंक या 21 दुःखांमुळे सुद्धा आलेला असावा किंवा मातृदेवता 21 आहेत म्हणून आलेला असावा. पण 21 हा अंक गणपतीला प्रिय आहे. आणि मोदक हे तर गणपतीला तर प्रिय आहेतच आणि भक्तांना प्रिय आहेत. हे विशेष आहे त्याचं. बरोबर. आता ह्याच अनुषंगाने गणेश चतुर्थीच्या दिवशी 5 फळं आपण देवाला हो. वाहतो. तर मग ही जी आधुनिक काळामध्ये ती 5 फळं कुठली असावी, कशा पद्धतीची असावी त्याबद्दल जरा? नाही, ह्यात विशेष मदत त्या काळात जी फळं मिळतील. आपलं धर्मशास्त्र हे जे पूजनामध्ये सांगितले ना, इतकं सोपं आहे. म्हणजे तुम्हाला जे उपलब्ध आहे ते वापरा असं सांगितलेलं आहे. त्याचा वापर करा पूजेमध्ये. इथे अडून राहायचं नाही. पत्री आता 21 प्रकारची पत्री आहेत आपल्याला माहिती आहे. तर ती सुद्धा औषधी वनस्पती आहे. तसेच ही 5 फळं जी उपलब्ध आहेत त्याचा नैवेद्य दाखवायचा. अगदी केळ्यापासून कुठलंही. लक्षात घ्या, तुमची श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे. तुम्ही काय नैवेद्य ठेवता हे महत्वाचं नाही. किंवा एक फळ ठेवलं तरी चालेल. पत्रम तोयम फलम आपल्याकडे माहिती आहे. साधी पूजा चालेल. लक्षात घ्या, जास्त अवडंबर नाही करायचं. कर्मकांडामध्ये नाही. त्याच्या मागचा उद्देश लक्षात घ्या. काय उद्देश आहे? गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे. ते गुण यायला पाहिजे, घरात प्रसन्नता यायला पाहिजे, यासाठी पूजन आहे. त्यामुळे काय तुम्ही साधनं वापरता यापेक्षा कशी वापरता आणि किती श्रद्धा आहे याला जास्त महत्व आहे. मागच्या काही वर्षांपासून इको फ्रेंडली गणेश किंवा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला महत्व प्राप्त झालेलं आहे. तर तुमच्या दृष्टीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं महत्व काय आहे? हा, चांगला प्रश्न विचारलाय. आधुनिक काळामध्ये महत्वाचा आहे, कारण गणपतीची संख्या वाढलेली आहे, गणेशोत्सवांची संख्या वाढलेली आहे, लोकसंख्या वाढते आहे. पर्यावरण लक्षात ठेवा, आपले सण उत्सव आहेत ना, ते पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आहेत, भक्षण करण्यासाठी नाही आहेत. त्यामुळे साधी गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे आपण डेकोरेशन जे करतो, हा, ती डेकोरेशन सुद्धा करताना थर्मोकोलचा वापर करायचा नाही, कागदाचा करायचा. मूर्ती पीओपीची आणायची नाही. पाण्यामध्ये विरघळणारी माती, त्या मातीची मूर्ती पाहिजे, हे महत्वाचं आहे. तसंच ती मूर्ती स्वतः केली तरी चालेल. म्हणजे मूर्तिकाराकडून हल्ली शाडूची मूर्ती मिळते, तिचा वापर करा. तिचं विसर्जन करताना नदी नाल्यांमध्ये करू नका. आपल्याला माहिती आहे, तलावामध्ये सुद्धा नाही, कृत्रिम तलावात विसर्जन करायचं, पाण्यात विसर्जन करायचं आहे. आणि त्यामुळे ते मूर्ती विरघळली गेली पाहिजे पाण्यामध्ये, हा मूळचा उद्देश आहे. तर ती गोष्ट लक्षात गेली पाहिजे. त्यानंतर आपण आरती करताना किंवा आपण जो लाऊडस्पीकर वापरतो, विशेषतः विसर्जन मिरवणुकीत आपल्याला माहिती आहे अनेक वाद्य असे असतात, कानठळ्या बसतात. म्हणजे काही लोक काही शहरातून बाहेरगावी जातात गणेशोत्सवाच्या कालामध्ये. असं होता कामा नये की नाही. गणेशोत्सव आनंदासाठी आहे, आपल्याला आनंद आणि इतरांना आनंद. तो लोक त्या उत्सवामध्ये बाहेरगावी जातात, त्रास होतो म्हणून. त्यामुळे डीजे किंवा अति आवाजाची वाद्य वाजवता कामा नये. मिरवणुकीमध्ये आपले लेझर किरणांचा वापर करतात, म्हणजे डोळ्याला हानिकारक असतात.
हे सर्व आपले उत्सव आहेत ना, हे आनंदासाठी, स्वतः आनंदित होण्यासाठी आणि इतरांना आनंदित करण्यासाठी असतात, निसर्गाचं रक्षण करण्यासाठी असतात. म्हणून आता ज्या अगरबत्ती वापरतो आपण, कापूर वापरतो, केमिकलचा असतो, टाळायला पाहिजे. तेव्हा वस्तू वापरताना तुम्हाला माहिती आहे श्वसन विकार बळावतात. या अगरबत्तीच्या धुरामुळे काही ठिकाणी केमिकलचे असतात. चांगल्या अगरबत्ती मिळतात, त्याचा वापर करावा. कापूर चांगला वापर. धूप सुद्धा नैसर्गिक धूप घ्यायला पाहिजे. या सगळ्या वस्तू नैसर्गाच्या वापरायच्या, ज्या त्रास देत नाही, पण त्रास होणाऱ्या म्हणजे जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण करण्यासाठी गणेशोत्सव नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक रूप केलं. ते कशासाठी केलं? तर लोकजागृती करण्यासाठी, स्वातंत्र्य चळवळ. तर आपण सुद्धा हे उत्सव साजरे करताना पर्यावरणाचं रक्षण व्हायला पाहिजे. त्यासाठी हा उत्सव करायचा असतो, आनंदासाठी आणि आनंद निर्मितीसाठी. म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे की इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे. म्हणून त्याला ग्रीन गणेश असं नाव दिलं जातं. निसर्गातील फुलं वापरा, निसर्गातील पानं वापरा, फुलं वापरा, फळं वापरा. निसर्गातील गोष्टी निसर्गाला द्यायच्या आहेत. कृत्रिमतेचा तिथे वास नको, हे महत्वाचं आहे. प्रदूषण होता कामा नये, यासाठी अनेक संस्था काम करतायत आणि ते महत्वाचे. त्यासाठी स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात, ते महत्वाचं आहे. मी मुद्दाम तरुण भारतचं अभिनंदन करेन की अशा स्पर्धा घेऊन अशा संस्था हा प्रदूषण मुक्त गणेशोत्सव, लक्षात घ्या की हे कार्य करतायत. अभिनंदन करायला पाहिजे अशा संस्थांचं, ही जागृती करायला पाहिजे. नक्कीच. आता याच अनुषंगाने पुढे असा विचार आहे की आपण मागाशी ग्लोबल गणेशोत्सवाबद्दल म्हणालात की भारतीय जे भारताबाहेर गेले त्यांनी तिथे तिथे गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने तिकडच्या लोकांना एकत्र आणणं, धर्मजागृती करणं, हा एक विचार आता आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो. इंडोनेशिया सारख्या मुस्लिम बहुल देशामध्ये सुद्धा त्यांच्या चलनी नोटांवरती आपल्याला गणपतीचं चित्र दिसतं. तर श्री गणेशाचा हा जो प्रवास आहे, ग्लोबल प्रवास आहे, त्याच्याविषयी काय सांगा? नक्कीच, मला आनंद वाटतो हा प्रश्नाचं उत्तर देताना. नेपाळ, किती देशात गणपती बघा. नेपाळ, तिबेट, ब्रह्मदेश, थायलंड, इंडो चायना, चांपा, जावा, बाली, बोर्निओ, श्रीलंका, चीन, तुर्कस्तान, जपान आणि मेक्सिको इथे गणेशाची मंदिरं आहेत. विचार करा, म्हणजे मुस्लिम राष्ट्रात सुद्धा गणपतीची मंदिरं आहेत. हा गणपती भारताचा नाही, आता जिथे जिथे ज्या ज्या देशात भारतीय माणूस गेलेला आहे तिथे तो गणेशोत्सव साजरा करतोय. हा ग्लोबल गणेशोत्सव झालाय आणि हे प्राचीन परंपरा आहे इतर देशात या गणेश मूर्तींची. आणि आपल्याला मुद्दाम सांगायला पाहिजे की गणेश पूजा झाल्यानंतर अथर्व शीर्ष म्हणतो आपण. थर्व म्हणजे हलणे आणि अथर्व म्हणजे स्थिर राहणे. शीर्ष म्हणजे डोकं, डोकं म्हणजे बुद्धी, बुद्धी स्थिर करणारं ते अथर्व शीर्ष. आणि हे अथर्व वेदातील उपनिषद आहे, लक्षात घ्या. आणि थर्व म्हणजे हलणे, अथर्व म्हणजे स्थिर, बुद्धी स्थिर करणार आहे. अथर्व गणक ऋषीने अथर्व शीर्ष लिहिलेलं आहे. 14 ऋचा आहेत आणि शेवटच्या 4 ऋचा, 10 ऋचा याच्याच आहेत आणि 4 ऋचा फलश्रुतीच्या आहेत. त्या अथर्वण ऋषींनी अनुभव आल्यानंतर लिहिलेले आहेत. तेव्हा अथर्व शीर्षाचं पठण या गणेशोत्सवामध्ये करायला पाहिजे. अगोदरच पुस्तक आणून अथर्व शीर्ष समजून घेतलं पाहिजे. इतकं सुंदर अर्थपूर्ण अथर्व शीर्ष आहे ना की तूच निसर्ग आहेस, ईश्वरा म्हणजे गणपती गणेशा, तूच सर्व काही आहेस, तूच हा विश्वाचा निर्माता आहेस, असं त्या अथर्व शीर्षात. तू ज्ञानमयो विज्ञानमयोसी, तू ज्ञान पण आहेस आणि विज्ञान पण आहेस. खरं सांगा, आधुनिक काळामध्ये लहान मुलांना पुढच्या पिढीला समजावून देताना सांगायला पाहिजे. मी नेहमी गमतीनं त्यांना सांगतो की गणपती आणि संगणक याच्यामध्ये साम्य आहे बघा, आहे की नाही. दोघांची मेमरी शार्प, गणपतीची मेमरी शार्प, 14 विद्या 64 टक्करांचा अधिपती. आणि महत्वाची गोष्ट कॉम्प्युटरचं सुद्धा तसंच आहे, मेमरी शार्प. इकडे कीबोर्ड असतो, तिथे मोदक असतात, 21 मोदक. आणखी महत्वाची गोष्ट, माऊस हा दोन्ही ठिकाणी असतो, आहे की नाही. माऊस हा गणपती पुढे पण माऊस असतो, उंदीर.
आणि कम्प्युटर पुढे पण माऊस असतो. तेव्हा तो बुद्धिदाता हे लहान मुलांना सांगितलं ना गंमत वाटते त्यांना. आणि ते गणपतीकडे त्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टीकडे बघायला लागतात. म्हणून मला सांगायचं आपला सण उत्सव साजरे करताना त्याचा कार्यकारण भाव लक्षात घ्यायला पाहिजे. मंत्रापेक्षा तंत्र शिकून घ्यायला तंत्र विद्या ही यायला पाहिजे. त्याचा मागच्या कार्यकारण भाव का भाद्रपदात आहे, का गणेश मूर्ती मातीची पाहिजे, का प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे, का त्याचा उपयोग काय, तर आपल्यात गणेशाचे गुण यायला पाहिजेत. यासाठी हे समजून पुढच्या पिढीला दिलं ना तर ते नक्कीच गणेशाचं पूजन त्या दृष्टीने करतील. आणि यासाठी मी तुमचे आभार मानतो. चांगले प्रश्न विचारलेत तुम्ही त्यासाठी. नक्कीच. गणेशोत्सवाचा इतका खोल विचार आणि त्या संदर्भातले अनेक प्रश्नांचं निरसन आज या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून झालं. आपण MHAMTVच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पण एक सांगायला पाहिजे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं आपण म्हणतो. पण पुढच्या वर्षी गणपतीचं आगमन लवकर होणार नाहीये. ज्येष्ठ महिना अधिक आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी सोमवारी 14 सप्टेंबर 2026 या दिवशी गणेशाचं आगमन होणे. 14 सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा. आणि पुढच्या वर्षी हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत आहेत. कारण मध्यान्हाला चतुर्थी, सूर्योदयाच्या वेळी तृतीय आहे. तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं आपण म्हणायला हरकत नाही. पण गणपती हा पाहुणा नसतो. आपणच काही दिवसासाठी पृथ्वीवर आलेले पाहुणे असतो. गणपती हा कायम या पृथ्वीचा मालक आहे. म्हणूनच पृथ्वीची पूजा आहे असं सांगायला पाहिजे. म्हणजे यावर्षीच्या गणेशोत्सव सोबतच पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाचा सुद्धा एक आपण इथे विचार मांडला. खूप खूप धन्यवाद सर. आपली मुलाखत सुरू असताना माझ्या मनामध्ये चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेच्या 2 ओळी तरळत होत्या. त्यांच्या त्या ओळी अशा आहेत की, काळ म्हणतो आता समाधी घेतली पाहिजे, समाधी म्हणते अजून खोल गेले पाहिजे. गणेशोत्सव आपण सगळेच आनंदात, उत्सवात आणि धूमधडाक्यात साजरा करतो. पण या मागचा शास्त्रविचार, त्याला असलेलं अधिष्ठान, याची अत्यंत खोलात जाऊन माहिती आज आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून मिळाली. दाकरू सोमण सरांची ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर यावर्षी पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव आपण कसा साजरा करणार आहात, गणपतीला नैवेद्य म्हणून कुठले पदार्थ करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि MHAMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.